नमस्कार मंडळी, आज आपण अर्कविवाह संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. अर्क म्हणजे रुई, रुईशी लावला जाणारा विवाह. तर सुमारे 450 वर्षापूर्वी ऋषीमुनींनी धर्मसिंधू या ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ कर्मकांडी ब्राह्मणांसाठी अतिशय उपयुक्त आहे. तर जेव्हा एखाद्या मुलाचं लग्न ठरत नसेल, 35, 40, 42 वर्ष होऊ नये, तेव्हा घरातली मंडळी काळजी करते आणि अशावेळी विद्वान ब्राह्मण, ज्योतिषी यांचा सल्ला घेऊन मग या मंडळींना मार्ग निश्चित मिळतो. जेव्हा ज्योतिषी किंवा ब्राह्मणाकडून एखाद्या मुलाला अर्कविवाहाचा सल्ला दिला गेला असेल, अशा विवाह इच्छुक मुलांना की वयाचे 35 वर्ष उलटून गेल्यानंतरही अनेक कारणांनी विवाह ठरत नाही. तर त्यामागची कारणे काय असू शकतात कुंडलीमधील? तर ज्या मुलाचे पहिले लग्न तुटण्याचा योग कुंडलीमध्ये बनत असेल, म्हणजेच घटस्फोटाचा योग असेल, किंवा मुलगा मांगलिक असेल, किंवा लग्नानंतर पत्नी वियोगाची कुंडली असेल, अशावेळी पहिल्या पत्नीचा मृत्यूही संभवतो. अनेक कारणांनी कुंडलीतील विवाहस्थान बिघडलेले असेल, जसे की विवाहस्थान पापकर्तरीमध्ये असेल, किंवा विवाहस्थानात सूर्यग्रहण, चंद्रग्रहण असेल, किंवा अंगारक योग किंवा विप्रचंडाळ योग बनत असेल, किंवा श्रापित योग असेल, किंवा विषय योग बनत असेल, किंवा सप्तमेश नीच झाला असेल, नवमांशचा लग्नेश निर्बल असेल, अशा सर्व दोषांचे निवारण करण्यासाठी धर्मसिंधू या ग्रंथामध्ये अर्की विवाहाचा सल्ला दिला गेला आहे. हा विवाह घरापासून दूर 15-20 किलोमीटर अंतरावर एखाद्या पवित्र मंदिरात केला जातो. त्या ठिकाणी नदी वगैरे जलप्रवाह असणे आवश्यक असते. कर्मकांडी ब्राह्मणाकडूनच अर्की विवाह केला जातो. या विवाहासाठी अर्की म्हणजे रुईच्या संपूर्ण झाडाचा उपयोग केला जातो. तर रुई ही सूर्याची मुलगी समजली जाते आणि तिच्याबरोबर हा विवाह करण्याचा सल्ला दिला जातो. मग या विवाहासाठी रुईच्या संपूर्ण झाडाचा म्हणजे मुळापासून संपूर्ण झाडाचा उपयोग केला जातो. या विवाहामध्ये अनेक विधी कराव्या लागतात. यामध्ये दीपपूजन, अग्निपूजन, गणपती पूजन, कलश पूजन, नवग्रह शांती पूजा, कुलदेवता पूजा, त्यानंतर पूर्वजांसाठी नांदी श्राद्ध हे विधी केले जातात. आणि त्यानंतर हवन विधी केले जातात. हवन 5 प्रकारचे असतात. देवांसाठी हवन, नवग्रह होम, गंधर्व होम, जया होम, लज्जा होम. त्यानंतर 7 फेरे घेतले जातात. 7 फेरे घेताना मुलगा पुढे आणि अर्की मागे असते. हे सर्व कर्मकांडी ब्राह्मण योग्य त्याप्रमाणे विधी करून घेतो. त्या विधीनंतर मुलाने रुईच्या झाडाला मंगळसूत्र घालायचे असते. त्यानंतर मिठाई, गोडाधोडाचा नैवेद्य दाखविला जातो आणि सप्तपदीचा विधी केला जातो. याच वेळी अर्कविवाहासाठी उभा असलेला जो मुलगा आहे, तो मुलगा ब्राह्मणाला 3 वेळा एकच प्रश्न विचारतो की या प्रकारे सर्व विधी केल्यानंतर माझ्या कुंडलीतील जे विवाह दोषाचे निवारण होणार आहे का, म्हणजे दोष आहेत त्यांचे निवारण होणार आहे का? त्यावेळी ब्राह्मणही त्याला आशीर्वाद देऊन बोलतो की हो, या संपूर्ण विधीमुळे तुमच्या आयुष्यातील विवाह दोषांचे निवारण होणार आहे आणि तुम्ही सुखी व आनंदी वैवाहिक जीवनाचा अनुभव घेणार आहात. त्यानंतर मग ब्राह्मण त्या मुलाला सांगतो की नदी किनारी जाऊन त्या रुईचे झाडाचे 2 तुकडे केले जातात व ते नदीच्या प्रवाहात टाकले जातात व अशा प्रकारे पहिले लग्न मोडले जाते. पहिले लग्न मोडल्यानंतर त्या मुलाचा दुसरा विवाह करण्यासाठी त्याला परमिशन मिळते थोडक्यात, आणि त्यानंतर त्याचा दुसरा विवाह सफल होतो. ह्यासाठी कुंडलीतील दोषांचे निवारण करण्यासाठी ह्या अर्की विवाहाचा सल्ला दिला जातो आणि तो मुलगा नंतर त्याचं सुंदर आयुष्य जगण्यासाठी मोकळा होतो. पण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की अर्कविवाह हा कधीही साखरपुड्याच्या आधी करायला पाहिजे. साखरपुडा झाल्यानंतर अर्कविवाह करायचा नसतो. बरेच लोक ही चूक करतात की आधी साखरपुडा करतात आणि नंतर मग अर्कविवाह करायला जातात. असं नसतं. ते पहिला विवाह तोडला पाहिजे पूर्ण आणि नंतरच दुसऱ्या विवाहामध्ये प्रवेश केला पाहिजे. अर्कविवाह झाल्यानंतर लगेचच चांगली फळे मिळायला सुरुवात होते. म्हणजे लग्नासाठी स्थळं सांगून येतात, लग्न जमण्यासाठीचे अडथळे कमी होतात आणि त्या मुलाला सगळं आयुष्यामध्ये आनंदाने सुखाचा अनुभव व्हायला सुरू होतं. धन्यवाद. ही माहिती आपल्याला आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.